मराठीमध्ये की हिंदीमध्ये? मराठीमध्ये द्या, मराठीमध्ये. कोलंबीकर साहेब या इकडे इशारा करा. इकडे पाहून बोला. हां सर, आज जी बैठक झालेली आहे, काय संदर्भ बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे याबद्दल सांगा. अनिल मिश्रा नावाच्या मर्कटाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरक्षणाच्या विरोधामध्ये गरळ ओकलेली आहे. संविधानाचं शिल्पकारत्व बाबासाहेब आंबेडकरांचं नाकारण्याचा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा ते अपमान करत आहेत. संविधान विरोधी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आणि ही प्रतिक्रांतिकारी शक्ती ज्या इथे काम करतात त्या शक्तींचं काम आहे या शक्तींना धडा शिकवण्यासाठी, विरोध करण्यासाठी, संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आणि संविधानाला अभिप्रेत असल्या अशा प्रकारची स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारलेली व्यवस्था प्रस्थापित करण्याची जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया इथले मनुवादी लोक मोठ्या प्रमाणात खंडित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या खंडित करणाऱ्या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बुलंद आवाज उठवण्यासाठी नांदेड शहरामधून मुंबई, दिल्ली, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश सर्वत्र आवाज जाण्यासाठी आणि त्या अत्यंत चिल्लर अशा प्रकारच्या मिश्रा नावाच्या माकडाला तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्याची जी वेगवेगळ्या पद्धतीची मोहीम सुरू आहे संविधानाच्या विरोधामधली, या देशातल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मंडळींचा अपमान करणारी, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारी, आरक्षणाच्या विरोधामध्ये मोहीम उठवणारी ही जी चुकीच्या पद्धतीची प्रवृत्ती इथे वाढते आहे त्या प्रवृत्तीच्या नांग्या वेळीच आम्हाला ठेचायच्या आहेत आणि या नांग्या ठेचण्यासाठी वैचारिक पद्धतीनं, शक्ती प्रदर्शनाच्या रीतीनं आणि सर्वच पद्धतीनं त्याला उत्तर देण्यासाठी ही महासभा आज आयोजित झालेली आहे आणि या महासभेनं असा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 10 नोव्हेंबरला संविधान क्रांती महामोर्चा नांदेड शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे आणि हा महामोर्चा या देशातल्या सनातनी संघ प्रवृत्तीच्या ज्या विविध खानेरड्या प्रवृत्ती आहेत, लोकशाही विरोधी प्रवृत्ती आहेत, स्ववर्चस्ववादी अहंकारी स्वरूपाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना येणाऱ्या 10 तारखेचा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये धडा शिकवणार आहे आणि त्याचा निर्णय सर्वानुमतानं आज झालेला आहे. मोर्चाचा मार्ग काय आहे? मोर्चाचा मार्ग हा महात्मा ज्योतिराव फुले पुतळा, कला मंदिर, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तिथून कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा जाईल आणि त्या माकडाला तात्काळ अटक करा, संविधानाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या घेऊन हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर 10 तारखेला धडकणार आहे. लोकांना काय आवाहन करणार आहे? लोकांना हे आवाहन आहे की जे जे समतावादी आहेत, जे जे स्वातंत्र्य, समता, न्यायाची भाषा करतात आणि जे शोषणाविरोधातली भाषा करतात, ज्यांना इथे मानवता अपेक्षित आहे अशा प्रकारच्या लोकांना आणि स्वतःला फुले शाहू आंबेडकरी म्हणवणाऱ्या लोकांना मी आवाहन करतो की 10 तारखेला होणारा हा जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये आपण प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि मनुवादी अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या डोकं काढत आहेत त्या प्रवृत्तींना धडा शिकवावा. किती सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचा सहभाग आहे? या संघटना या मोर्चामध्ये स्वतःला परिवर्तनवादी, समतावादी म्हणवणाऱ्या सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांचा स्वतःचे अहंकार, स्वतःचे वेगवेगळे मतभेद छोटे छोटे काही असतील ते सारे विसर्जित करून फक्त आम्ही संविधानवादी आणि संविधान क्रांती घडवून पाहणारे म्हणून सर्वजण या ठिकाणी एकत्र येत आहेत. किती लोक येतील अंदाजा? आमचं टार्गेट 5 लाखांचं आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्या आलेल्या जनतेसाठी काही व्यवस्था, पाणी वगैरे त्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वप्रथम आपल्या सर्व चॅनलला मी धन्यवाद देतो, आपण इथं आलात. आणि हा जो 10 तारखेचा मोर्चा आहे हा मोर्चा खरं तर फार पूर्वीच याचं आयोजन आम्ही केलेलं होतं आणि या देशामध्ये वारंवार जो विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे याच्या मागचं जे कारण आहे हे आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं या देशाचा गृहमंत्री अमित शहा बाबासाहेबांचा अपमान करतो, त्यानंतर त्याचे पिलावळ हे मिश्रा असेल किंवा तो आनंद स्वरूप नावाचा महाराज असेल, तो तिवाडी असेल, हे असे अनेक जे लोक आहेत यांनी हे जे वारंवार बाबासाहेबांचा अपमान करण्याचे हे प्रयत्न जे करत आहेत यांनी काय होणार आहे? बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ही तर कोणीच बदलू शकत नाही.
आणि किंवा कोणी दुसऱ्याचं नावही कोणी त्याला देऊ शकत नाही. पण यांचा हा जो प्रयत्न आहे की या देशाला, या भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा हा प्रयत्न आहे. यांच्या मागचा जो खरा उद्देश जो आहे यांचा, की पूर्ण या देशामध्ये आज या लोकांनी ज्या पद्धतीने काम करायला सुरू केलेलं आहे, की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सर्व लोकांनी आज मनुवादी व्यवस्थेला जे पिडावळे हे जे माजलेले आहेत, या लोकांना आज आपण अमित शहा जरी असला, हे RSS संघटन जरी असलं, याला देशद्रोही, राष्ट्रद्रोही संघटन म्हणून आपण घोषित केलं पाहिजे. आणि मिश्रासारख्या, अमित शहासारख्या, त्या आनंद स्वरूपसारख्या महाराजाला या देशातून बाहेर हाकलून टाकलं पाहिजे आणि देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे. आणि येणाऱ्या 10 तारखेचा हा जो मोर्चा आहे, या मोर्चाला सर्व आंबेडकरवादी लोक आणि बहुजनांचे जे आमचे बांधव आहेत, हे सर्वजण अतिशय चिडलेले लोक आहेत. कारण या देशामध्ये या प्रकारची कधीही घटना अशा घडत नव्हत्या. काँग्रेसवाले ज्यावेळेस इथे सत्तेमध्ये होते, हे वार करायचे, पण मान्यवर कांचीराम साहब सांगायचे की भाई ये काँग्रेस हरी घास का सांप है और BJP कोबरा है, ये सामने से वार करेगा. त्यांचे शब्द आज हे खरं ठरत आहे, हे समोरून वार करत आहेत. म्हणून आज आंबेडकरी जनता ही एकत्र येऊन आज 10 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही प्रत्येकाला हे या इथल्या व्यवस्थेला आम्ही सांगणार आहोत, मनुवादी व्यवस्थेला सांगणार आहोत की आता बाबासाहेबाचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची सत्ता आम्ही आणणार आहोत, असं आम्ही आव्हान या ठिकाणी करणार आहोत. संवैधानिक पदावर असणारे अनेक नेते एकमेकांच्या जातीच्या विरोधात बोलतात किंवा असंवैधानिक वागतात, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. आपण आणि संविधानाच्या विरोधात हे सगळं होतं, आपण कसं बघतो? हे एक मोठं षडयंत्र आहे. या देशामध्ये हे जे काय चाललेलं आहे, RSSला 100 वर्ष होऊन गेलेत आणि हे त्याचा अजेंडा आहे की या देशाचं संविधान बदललं गेलं पाहिजे. आणि या संविधानानं इथल्या माणसावरच उपकार नाही तर जनावरांवर, या निसर्गावर सुद्धा बाबासाहेबांचे उपकार आहेत. कारण संविधानामध्ये सगळ्याला संरक्षण दिलेलं आहे आणि हे त्यांना नको आहे. या देशामध्ये वाद झाला पाहिजे, जातीभेद मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, ह्या त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे सगळे हे षडयंत्र चालू आहे.